कुडाळ तालुक्यातील मानगाव नारूर असा प्रवास करून आम्ही पोहोचलो नारूर गावातील 100 वर्ष जुन्या अशा सुंदर मातीच्या घरामध्ये. हे घर आहे सरनोबत कुटुंबियांचं. येता क्षणीच चहा आणि बिस्किटाने आमचा पाहुणचार झाला. नंतर आम्ही मातीचं घर आतून पाहून घेतलं आणि बरीच अशी माहिती जाणून घेतली. आणि पूर्ण मातीचं आहे. पूर्ण माती मातीचं आणि लाकूड याच्यावर बनवलेलं आहे. वर पण अशीच माडी बनवलेली आहे आणि वर कौल आहे. खूट ना त्या दिवशी बऱ्याच मातीच्या घरांमध्ये खूट असेल. वरची माडी ना, वरची माडी. मग ह्याचा वापर राहण्यासाठीच करायचे? राहण्यासाठी अजूनही करतात. हो हो. हे पण कोबा वगैरे न करता हे मातीचंच केलेलं आहे. खाली जमीन हा. याची माती अशी घालताना खाली प्लॅस्टिक आणि ते सागवानचं पानं त्याचा वापर केलेला आहे आणि पानं घालून वर माती घालून हे बनवलेलं आहे. त्यामुळे काही होत नाही. गॅलरी होय. इथून बाहेरचा सीन वगैरे सगळं बघता येतं. बरोबर. नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं वेडापिसा ब्लॉगच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रो, आज आपण पुन्हा एकदा कोकणामध्ये आलेलो आहोत आणि आज कोकणामध्ये आपण एक निसर्गरम्य असा गड एक्सप्लोर करणार आहोत. आणि हा जो गड आहे तो एक्सप्लोर आपल्याला करणार आहे तो म्हणजेच हा किशोरदादा. तर किशोरदादा, आता तू जिथे राहतोस त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला समराईज कर. बरं. जय शिवराय. मी किशोर सरनोबत आपलं सर्वांचं रांगणागडाच्या पायथ्याशी स्वागत करतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रांगणा किल्ला ओके. आणि या रांगणागडाच्या पायथ्याशी असलेलं हे निसर्ग समृद्ध असं नारूर गाव. ओके. या नारूर गावचे आम्ही रहिवासी आहोत. ओके. आणि नारूर गावाबद्दल सांगायचं झालं तर बरीच ऐतिहासिक त्याला पार्श्वभूमी लाभलेली आहे. ओके. जसं आता महालक्ष्मी मंदिर आहे, शिवमंदिर आहे, त्याच्यानंतर खापऱ्याची जत्रा इथे होते. ओके. आणि त्याचबरोबर महाराजांचा इतिहास. ओके. तर मित्र हो, आजचा जो ट्रेक आहे तो आपण तसं पाहायला गेलं तर 2 टप्प्यामध्ये होणार आहे. एक दिवस आपण गडावरती स्टे करणार बरोबर, आणि दुसऱ्या दिवशी आपण संपूर्ण गड एक्सप्लोर करणार आहोत, कारण की तशी ठिकाणं देखील आहेत तिथे. बरोबर. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हे जे दादा आहेत यांचं नाव आहे रामचंद्र शृंगारे. त्यांचा जंगलातील झाडांवरती बराच असा अभ्यास आहे. आजच्या या ट्रेकमध्ये वाटेत पाहायला मिळणाऱ्या प्रत्येक झाडाची माहिती तसेच त्याचे औषधी गुणधर्म आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. 3 वन म्हटले जातात. घरात वन, ओके, समुद्रात वन आणि रानात वन. रानात म्हटल्यानंतर साती वन, घरात म्हटल्यानंतर वाढवन म्हणजे आपली झाडू, ओके, आणि समुद्रात जो वन म्हणतो तो आपण इसवन म्हणजे सुरमई. इंग्लिश मध्ये त्याला किंगफिश बोलतात ना ती. ओके. हे आपट्याचं झाड आहे. हा, हे आपल्या दसऱ्याच्या ह्याच्यामध्ये सोनं म्हणून जे वाटतात पान, बरोबर. ते झाड आहे. अंदुरली वगैरे ज्यावेळी येते किंवा डोळ्यामध्ये पुळी पडते त्यावेळी ह्याची साल काढतात आणि ती फक्त ती गाठी मारून 6 त्या गळ्यामध्ये बांधलं की ती पुळी दुसऱ्या दिवशी गायब होते. आणि ह्या झाडावरती वीज पडत नाही म्हणून हे घराच्या आजूबाजूला सुद्धा लावलं जातं झाड. अच्छा, चला आता आपण थोडंसं भरभर ट्रेक करूया, कारण की ऑलरेडी ना आपण बरेच लेट झालाय. आम्ही ॲक्च्युली 3 वाजता ट्रेक सुरू करणार होतो, परंतु बऱ्याच गोष्टींचं ज्यावेळेस आपण ना स्टे करतो ना त्यावेळेस बरेच प्लॅनिंग करावं लागतं, बऱ्याच साधनसामुग्रींना एकत्र आणावं लागतं आणि नंतरच आपलं जे आपलं राहणं असतं त्या ठिकाणी जंगलात राहणं ते साध्य होतं. करमळाचं झाड केवढं मोठं झाड आहे करमळाचं. करमळाचं, हा, त्याला करमळ असं म्हटलं जातं आपल्याकडे. ओके. हा, तर ह्या झाडाच्या फळं असतात ते याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्याचं ओके. लोणचं केलं जातं. ओके. 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 त्याची भाजी करतात त्या फळांची, आंबट गोड असं फळ असतं. म्हणजे मी तर आजपर्यंत लोणचं फक्त कैरीचं लोणचं, आवळ्याचं लोणचं एवढंच पाहिलं.
कडवं असतो त्याचा ह्याच्यामध्ये त्याची पाळ आहे ते केस्तोडी झाली तर फोडण्यासाठी आपण सुरीवर वापरतो. ते न वापरता ह्याचा थोडासा रस काढायचा मुळाचा, उजळायचा आणि थोडासा हिरका किंवा आपलं हे असते अगरबत्तीची जी हे असते काडी तिनेच लावा, तेवढंच होल पडणार आणि ते सगळं बाहेर येणार. बापरे, म्हणजे निसर्गामध्ये किती गोष्टी अशा दडल्यात ना, म्हणजे काय काय म्हणून. आता इथे पावलाभर म्हणजे अजून आपण ट्रेक करून मला वाटतं 5 मिनिटं पण नाही झालेत. 5 मिनिटामध्ये नाही म्हटलं तर आपण 3 ते 4 बघा ही कस्तुरी भेंडी, ह्याची जर मूळ काढलं तर तुम्हाला सेम कस्तुरी सारखा वास येणार. अच्छा, कस्तुरी भेंडी. हा कस्तुरी भेंडी. ओके. ह्याची मुळं औषधी आहेत. अच्छा. ते ह्याच्यासाठी वापरतात पौष्टिकपणा म्हणजे तंदुरुस्तीपणासाठी. बरं मित्रो, आज मी फक्त ट्रेक नव्हतो करत, तर खऱ्या अर्थाने निसर्ग अनुभवत होतो. आणि निसर्ग तुमच्या आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे याची शृंगारे दादांकडून आज खऱ्या अर्थाने जाणीव झाली. पुढे दिसतो तो भेंडला माड, हे दिसतोय समोर बघा. त्याची अर्ध सुपारी जी म्हणतात, अर्ध शिशी होते आपल्याला, ती सुपारी त्याच्यामध्ये वापरली जाते. आणि आता काय करतात ते गुटखामध्ये सुपारी वापरतात. त्या ओके, गुटखामध्ये त्या सुपारी वापरतात. त्याच्यामुळे काय होतं त्यांचं डोकं अगदी मस्त शांत राहतं, म्हणजे त्यांनी त्रास होत नाही. असा विषय असतो. ते काय असं सुपारी ह्याची वापरतात. पहिली गोष्ट म्हणजे हे जे झाड आहे ह्याच्या पानांचा वापर शहरामध्ये जे बुके असतो बुकेसाठी त्याच्यासाठी केला जातो. पण या झाडाची उत्पत्ती कशी होते? म्हणजे ह्या झाडाची उत्पत्ती त्याच्या ज्या बिया असतात ना, तर आमच्याकडे एक रान मांजर असतं, त्याला आम्ही कांडेचोर म्हणतो. बरं, कांडेचोर तो खातो आणि ते ज्या ठिकाणी बिया टाकतो त्या ठिकाणी त्या बिया ऑटोमॅटिक त्या रुजून येतात. त्याच्या ह्याच्यामध्ये पोटामध्ये गेल्यानंतर त्या बिया ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी ते रुजून येणार. म्हणजे त्याच्या विष्टेमधून. हा, विष्टेमधून. ओके ओके. आणि ह्या झाडाचे जे आता पान आम्ही बुकेसाठी वापरतो, ऍक्च्युली सांगायचं तर आमच्या इथल्या जी जनावर आहेत त्याचं ते अन्न आहे. हा, ते अन्न आहे त्यांचं. हे काय करतात, नेऊन ते कचऱ्यात टाकतात. शेवटी ते जनावरांचं अन्न आहे म्हणून आम्ही आता तोडायला देत नाही ते. बरोबर. आणि शेतकऱ्याचा हा उपयुक्त हे आहे, झाड आहे. ते आपलं ते तोडतो ना चुरताचं झाप, त्याच्यापासून झाप बनवलं जातं. ते पाणी काढण्यासाठी उत्कृष्ट हे आहे. त्याने पाणी, हा अवजार, आणि त्याने पाणी बरोबर एका लाटेचं पाणी येतं. आणि एक गोष्ट आहे त्याची की त्याच्यावरती जो किडा असतो भुंगा, तो त्याच्यावरती जरी त्याला चावला तरी काय होत नाही. तो जर माडांमध्ये उतरला तर त्या माडांचा पूर्णतः वाट लावून टाकतो, नुकसान होणार. म्हणून तो भेंडले माड जपणं गरज आहे. आणि त्यात तोच किडा खायला ते जे कांडेचोर आम्ही म्हणतो रानमांजर, ते घुसतं त्याच्यामध्ये. मग त्याच्यावरून ते जगू शकतं, असा विषय आहे तो. ते पडले एक तांबडं फळ दिसतंय बघा तुम्हाला, ज्याला जंगली बदाम म्हणतात. ते बघा तिथे झाड असणार मोठं बघा वरती. ओके. झाड, ह्या झाडाचं ते जंगली बदाम आहे. जवळून बघू शकता. हे बघा पानं त्याची मोठी असतात, हे बघा. म्हणजे पडलेलंच होतं ते. पडलेलं आहे, तोडलं नाही आपण, ते पडलेलंच फळ आहे. वाचतंय. म्हणजे जंगली बदाम. जंगली बदाम हे विकायला सुद्धा येतं पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. इंग्लिश मध्ये त्याला अल्मॉन्ड्स म्हणतात, जसं आपण जे अल्मॉन्ड्स खातो ते. पण हे जंगली फॉरेस्ट अल्मॉन्ड. आणि याची ही रानभाजीमध्ये येते ऍक्च्युली. तिथे बघा ना किती मोठं वटवृक्ष आहे ना त्या साईडला. डिझाईन फुल पूर्णपणे म्हणजे पायरीचं झाड आहे. पायरीचं झाड, पायरीचं झाड. हो, पायरीचं झाड आहे ते. त्याचं खोड एकदम गुळगुळीत आहे ना असतं खोड एकदम. पायरीचं झाड. आणि ह्या पायरीच्या झाडाला त्याचा टाळ गृहप्रवेशाला वापरला जातो. ओके. पायरीचा टाळ, पायरीचा टाळ, पायरीचा टाळ, पळसाचा टाळ, आंब्याचा टाळ. तर कसं असतं, आंब्यामध्ये चुंबकीय ताकद आहे. कारण हे आमचं शरीर आहे ते मॅग्नेटिक आहे. हे उत्तर दक्षिण स्थिर होतं. बरोबर. बाकी ठिकाणी तुम्ही बघा, झोपून बघा, तुम्हाला वेगळी हे अनुभूती येतात. करेक्ट. हा, पण तुम्ही जेव्हा उत्तर दक्षिण झोपता, हा, दक्षिणेकडे हे आपल्या दक्षिणेकडे डोकं करून उत्तरेकडे पाय करता, बरोबर, त्यावेळी ते तुमचं डोकं स्थिर होतं. तशी त्या आंब्यामध्ये चुंबकीय ताकद आहे की ते तुम्हाला मॅग्नेटिक पॉवर देतं. आणि त्याच्यामध्ये मॅग्नेटिक पॉवर असल्यामुळे ते वरचं बाकी साईडचं ते सगळं खेचून घेतं. जो दादा आहे किशोर दादा, तोच सांगेल अजून आपल्याला किती वेळ लागेल गडावरती जायला. जवळपास आपण 50% चढलोय वरती. हो हो, 50%. ओके. त्याच्या पुढे 25% जो आहे ओके. तो असा रानवाट आहे हे. बरं. आणि 25% आहे ओके. तो उभा कडा आहे. खरंच निसर्ग हा देखील एक अभ्यासाचा विषय आहे आणि तो तुमच्या आमच्या जगण्यासाठी किती महत्त्वाचा आहे ह्याच्या ट्रेकमध्ये मला अनुभवायला मिळतंय. अशाच निसर्गरूपी गप्पा मारत मारत आम्ही येऊन पोचलो ते सेल्फी पॉइंटला. हा आहे तो सेल्फी पॉइंट आहे. ओके. इथून जर तुम्ही सेल्फी मारली
तर पूर्ण व्ह्यू जो पाठीमागचा आहे तो दिसतो. सेल्फी मारला आपण तर आपल्याला असा पॉइंट पाहायला मिळेल. ह्या साईडने पण आणि ह्या साईडने पण तिकडे असा. ओके, म्हणजे इथून आपल्याला पूर्णपणे व्हॅली आणि ती कडा पाहायला मिळते, राईट? हो. ओके परत रांगणागड हा बघा, ओके हा समोर जो आहे ओके, तो बघा त्या साईडला तुम्ही बघताय ना, तो आहे रांगणागड त्या साईडला. डिस्टन्स पासून जवळपास एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर राहिलाय. स्वरूप आता ही जी समोरची जी वाट दिसते ना, तो डोंगर बरं दिसतोय बघा, बरोबर बरोबर, ती ना त्या साईडची ती वाली पिसाळपाच्या. पिसाळपाच्या तिथे ही वाट सरळ चिक्कीवाडी म्हणून आहे गाव. ओके छोटंसं एक वाडी ओके आहे. ओके ओके तिथे गडकऱ्यांची घर आहे, शिंदे आणि मधी राव. आहो मधी ओके. हा, तिथे कोणीतरी उभं आहे त्या साईडला, ते बघा. ए बाबल्या, काय असं काय खायच्या गाडार रांगणा गाडार? अरे वाट अजून किती बाकी असा? अरे मेल्यानू, मगात पासून तुम्ही सांगता 10 मिनिटं राहली, 10 मिनिटं राहली, अर्धा तास झाला चालतो आम्ही. होय सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. सक्सेसफुली सगळ्यांनी ट्रेक पूर्ण केलाय. ओके. अभिनंदन. सो मित्रांनो, ॲक्च्युली नाही म्हटलं तर आपल्याला 2 तास लागले, म्हणजे कारण की आम्ही बऱ्याच झाडांची माहिती घेत घेत आलो, त्यामुळे आम्हाला 2 तास लागले. आता आपल्या बॅटरीचा जर प्रॉब्लेम असेल तर आपण चिक्केवाडीला थांबू, तिथे आपल्याला चार्जिंग करायला मिळेल. ओके, तिथे आपण टेंट लावू शकतो. टेंट लावू शकतो, तिथे तिथे टेंट लावू शकतो. जेवण बनवू शकतो. मग आता तिथून आपल्याला चिक्केवाडीला जायला किती वेळ लागेल? 15 मिनिटं लागतील. 15 मिनिटं. 15 मिनिटाचा प्रवास करून आम्ही पोचलो गडाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या चिक्केवाडी गावामध्ये, जिथे आजचा आमचा मुक्काम होणार आहे. कोल्हापूरमध्ये येतं. तर चिकेवाडीमधील हे एक घर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि घराच्या समोरचं हा जो आहे तो खळा अंगण ज्याला बोलतो. तर तुळस पण बघा मातीची आहे. तुळस पण तुम्ही बघाल ना, तर मातीची तुळस आपल्याला पाहायला मिळते. आणि मंडप घातलेला आहे तो. आणि हा मंडप पण पूर्णपणे लाकडाचा आणि वरती बेडल्या मळ्याचं हे घातलं आहे, बरोबर? तर पाणी बोलताना तसं काही नाही, झऱ्याचं पाणी जाणवतं. म्हणजे मी जिल्हे मी आज घेऊन जिल्हे दुसरा वगैरे असला नैसर्गिक झाडू. नैसर्गिक झाडू, बरोबर. झाडू आणि फोडू झाडू आमचं काम झाला सुद्धा. टेंटच लावतो हवा. मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला टेंट लावण्यासाठी जागा काकाने 1 नंबर जागा शोधून दिली आहे, बरोबर. एक खळं बनवलेलं हा. भात मारण्यासाठी. हा, आणि पाठीमागे बघा त्यांचं भात वगैरे ठेवलेलं आहे. नाही थोडं लांब राहू दे ना बघा. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आम्ही पहिल्यांदा चुलीसाठी दगड लावलेत. हे बघा, 3 दगड या ठिकाणी आम्ही चुलीसाठी लावलेले आहेत. आणि आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही आग करणार आणि तदनंतर आपला जेवणाचा प्रोग्राम सुरू होईल. सो आता आपल्याला लाकडं आणायची आहेत. आता आम्ही टीम पाडली आहे. काही जण लाकडं आणायला गेलेत, काही जणांनी दगड लावलेत आणि काही जण त्या साईडला जेवणाची बाकीची तयारी करत आहेत. तर मित्रांनो, आता अशा पद्धतीने आपली चूल या ठिकाणी पेटलेली आहे, बघताय. या ठिकाणी आता आपण आपले जे आजचे शेफ आहेत, ओमकार, जो हॉटेल मॅनेजमेंट करतो ॲक्च्युली, सो त्याने ही पूर्ण जेवणाची जबाबदारी घेतली आहे. तर आता आपण ओमकारलाच विचारूया. ओमकार, मेनू काय आपला? चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी. ओके. सो आपल्याला या ठिकाणी आजच्या या ट्रेकच्या रात्री चिकन बिर्याणी आपल्याला ओमकार साहेब खायला घालणार आहेत. साहेबच म्हणायला हरकत नाही, जो आपल्याला अन्नदाता करता करविता आजच्या रात्रीचा. टोप काळा पडू नये म्हणून
टोपाच्या बाहेरील बाजूने माती आणि पाणी मिक्स करून लावलं, ज्याला मालवणी भाषेमध्ये थामान लावणं असे बोलतात. आता आपले ओमकार साहेब या ठिकाणी बघा पाणी आपलं उकळलं आहे आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये त्यांनी गरम मसाले अख्खे खडे मसाले घातलेत ना. हो. ओके. आता त्याच्यावर तेल टाकतात. आता आपले ओमकार साहेबांनी या ठिकाणी भिजवलेला जो भात आहे तो उकळत्या पाण्यामध्ये घातलेला आहे. म्हणजे ओमकार म्हणजे आता भात पटकन शिजेल ना. हो. भात भिजल्यामुळे आणि उकळलेल्या पाण्यामुळे. चला, तर आता या ठिकाणी आपली दुसरी चूल पण पेटली आहे आणि दुसऱ्या चुलीवरती या ठिकाणी आमचे ओमकार साहेब आता चिकन शिजवणार आहेत ना हो. बिर्याणीसाठी. लक्षात नाही बघा, काय तडका पडला, कांदा चुरचुरला. कधी गावता जेवण. बघा सगळे कसे तुटून पडलेत, सगळे दमलेत ऍक्च्युली. काजू खाऊन जरा फ्रेश झाले. सांगत राहू, हाडून देतो हाडून देतो इतक्यात तुम्ही सगळी सेवा करूया. जेवूक घाल आमका, बाकी काय नको. पण उघडं केलं हे भाकरी आणल्यात का. मित्रांनो हे बघा या ठिकाणी आपलं चिकन या ठिकाणी बनतंय आणि इथे भात रेडी झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी मस्तपैकी आता बार्बिक्यू करतोय. सो कसं वाटतंय सगळ्यांना. छान ना. कधी खाऊ गावता असं वाटतं. हा तेच ना. छान छान काय. आणि ते आपले मितू साहेब आपलं तन मन धन चिकनच्या फोडींमध्ये ओततायत. आरामात आरामात. आरामात आरामात. एक शीट गरम करू येते मस्तपैकी शीट. झाली आहे. लवकर जाते. दुसरी शीट पण इथे रेडी झाली बार्बिक्यूसाठी. खूपच लांब लांब लावतो. अजून त्याच्यात ना ह्याच्यात ना 5-6 पीस जातले त्याच्यातून. एका जातले दोनच त्याच्यात घेतले 12 पीस. चला बाबा आता बार्बिक्यू आपलं झालंय, केळीच्या पानावर आलंय. चला चला चला. नाही नाही ये इकडे ये. चल तणात पाणी सुटला रे. ये बाबा बसा खाली. आम्ही आता भांडी घालून बसतो. ये बाबा. काढलेली आहोत. कधी हात घालतो. ये. ये बाबा. उठाव उठाव. वा कसं आहे. मस्त भाजलाय. परफेक्ट. कसं झालंय. श्रमाचे फळ. रावस एकदम रावस. आवाज ना. मॅरिनेशन मस्त लागला. तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी मस्तपैकी आपण जो शिजलेला भात आहे तो केळीच्या पानावरती असा मस्तपैकी घेतला आणि आता इथे आपलं चिकन देखील हे बघा रेडी झालंय. आता इथे आपले मास्टर शेफ ओमकार या ठिकाणी आता मस्तपैकी बिर्याणी प्रिपेअर करतायत. लेयर के ऊपर लेयर, भाताची लेयर. आता नाही झालं ना. चला हेंग काय भात आणि या दिया. चला आमका काय प्रॉब्लेम नाही. आमका चला चिकन तू आम्ही पहिलाच इथेच काय आपले वापरायचे नाही. इथे सोय घातलो नाही घालू. नको आमका आधी सांगू होतो आता घातलोय. असं नाही काय नाही. खाऊया आता गोड मानून. आता खाऊचा एक तर भूक लागली जा. कोण कलर बिलर मी तर काय बघूच नाही. मी बघून खात्याला तर बाजूक बसा. एक काम कर भात त्यात टाक मरे आणि हा कर. चल बाबा 14% लवकर लवकर काय ते. जरासं त्यात टाक आणि हे कर. चल घे हाताने. अरे चल तू काय नाही सगळं आपण आपलीच पोरं असत. गेम मिक्स तरी कोणाला खरडायचा आहे भाताबरोबर टेस्ट. चला इकडे या नव्हतं कलर वाला. हा कलर वाला. चला चला वाटले किती बघा. निकारे काढा त्याच्यातले. दम लगाने के लिए निकारा लेके आओ इधर. पुरे असं नाही. चालो बाबा ताटात पडली बिर्याणी. सुरू कर आणि एकदाची सुरू.
हा पीस पीस बस बस इलो इलो इलो. तुमची बॅटरी चालू करा मग. माझी कोणाकडे चालू करा ती डबल आहे करू करते पीस नको. राईस वाढव. राईस 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 विथ मसाला. अजून घटको एक येतो ओमकार हळूच पुढे तुला माहिती आहे. भारी झाले ना मस्त थंडी आणि गरम गरम चिकन बिर्याणी. माझा तरी हा पहिला अनुभव आहे म्हणजे असा. फायर पण चालू आहे तिकडे मस्त. फायर पण मस्त तिकडे कॅम्प फायर चालू आहे. हो हो आणि रातकिड्यांचा आवाज क्या बात आहे. स्वर्गीय सुख ना. भारी वाटते. हो ना. मी एवढा ट्रेक केला ना हा. रांगणागडावरती वस्तीला कधी थांबलो नव्हतो अच्छा. आणि भरपूर इच्छा होती थांबायची. आणि आज आपली टीम सगळे आहे सोबत, छान वाटते. बरोबर. आणि बरं केलं ओमकारला आणलं. हे सगळं शक्य हे आनंदाचे क्षण रात्री अनुभवतो ते फक्त आणि फक्त याच्यामुळे. हे आहे चार फोकस होऊन दे. शृंगारे दादा काय बोलणंच नाही. तुम्ही मला नाही काय तर बडबडत रे. मी कावचा का मेन पेशन्स पेशंट येऊन जेवतो. काम चालू आहे. 7 वाजता जेवणारे माणूस 11 वाजल्यात. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा आपला रांगणागडाचा जो पहिला दिवस आहे तो खूप छान पद्धतीने संपन्न झाला आहे. आता वाजलेत रात्रीचे 12 आणि 12 वाजता आमचं सगळं काही जेवण वगैरे सगळं उरकलं आहे. आणि तुम्ही आता बघताय आपली सगळी टीम या ठिकाणी आता या मस्त अशा थंडगार वातावरणामध्ये खाऊन पिऊन तृप्त झाली आणि फायरचा आनंद घेतो. हा कॅम्प फायरचा आनंद घेत आहेत या ठिकाणी मस्तपैकी. सो खूप छान एक्सपिरियन्स होता आणि ते शक्य झालं ते म्हणजे किशोरदादामुळे आणि हे आपले साहेब यांच्यामुळे. कारण की बरीच अशी झाडांची माहिती आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायला मिळाली. सो सार्थकी लागला आहे तसं पाहायला गेलात तर. जो आपला ट्रेक होता तो त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्याला तृप्त केलं ते म्हणजे या ओंकारने. सो तुम्ही सगळे ॲग्री आहात या गोष्टीला. अन्नदाता सुखी भव. आणि असंच आमच्या सगळ्यांवरती तुझा कृपाशीर्वाद असू दे आणि असेच नवीन नवीन मेनूज होऊन जाऊ देत. तू प्रत्येक ट्रेकला ये आमच्यासोबत. जेवणाचं टेन्शन भेटेल. नाही खरंच 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 छान झालं. थोडेसे साहेबांनी पेशन्स ठेवले पण झालं. 7 वाजता जेवणाऱ्या माणसाला 12 वाजता खायला घातलं. चलो सो जाते अभी. मस्त. गुड नाईट.